मित्रांनो, परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जिवंतपणाच्या कार्यकाळामध्ये जेव्हा शोषित, वंचित आणि 18 पगड जाती आणि बहुजनांच्या कल्याणासाठी जेव्हा ते देशभर भ्रमण करत होते, देशभर त्यांच्या निर्णयाला प्रत्येक पावलोपावली काटे त्यांना टोचण्यासारखे लोक उपस्थित होते, तरी पण ते डगमगले नाही. शोषित, वंचित यांचा आवाज बुलंद करण्यासाठी, त्यांना उच्च दर्जाचं राहणीमान मिळण्यासाठी, त्यांच्या गळ्यातील मडका आणि पाठीचा झाडू जाण्यासाठी, बहुजन लोकांना योग्य ते समाजामध्ये न्याय आणि वागणूक मिळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक पावलावर त्यांना काटेरी झुडपाचा सामना करावा लागायचा. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुडवित होती काटेरी झाडी, भीमाची गाडी, माझ्या भीमाची गाडी. हो, तुडवित होती काटेरी झाडी, भीमाची गाडी, माझ्या भीमाची गाडी. सोसिलेत हाल केली भुईवर कमाल, हो सोसिलेत हाल केली भुईवर कमाल. एका विद्वानाने कंगालाला केलं मालामाल. वारे वा भीमाई चलाल, वारे वा भीमाई चलाल. मित्रांनो, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये बहुजन, शोषित, 18 पगड जातीच्या कल्याणासाठी झटले नसते, तर आज पण आपल्या नशिबी 18-20 व दारिद्र्य असतं. म्हणून कवी म्हणतात, सोशिलेत हाल केली भुईवर कमाल, हो सोशिलेत हाल केले भुईवर कमाल. एका विद्वानाने, हो एका विद्वानाने कंगालाला केले मालामाल. वारे वा भीमाई चलाल, वारे वा भीमाई चलाल. जेव्हा त्यांच्या हयातीच्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक निर्णयाला, त्यांना इथली वर्णव्यवस्थेला मानणारी लोक त्यांना परेशान करायची, त्यांना काटा टोचन एवढं त्यांना अपमानित केलं जायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर कैक वेळा त्यांना पाण्यासाठी सुद्धा नाकारलं. म्हणून त्यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह नाशिक येथे केला. मित्रांनो, तेव्हा त्यांनी ती हाल अपेष्टा नसती सहन केली, तर आपल्याला आपल्या घरामध्ये सुखाचे दिवस आले नसते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यांना कळू द्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय केले होते. जय भीम, जय महाराष्ट्र.